तिथे जळगाव मुक्ताईनगर अंडरपासच्या मागणीसाठी रास्ता रोको करण्यात आला। शेतकऱ्यांनी तासाभरापासून महामार्ग रोखून धरला। मुक्ताईनगरच्या लोहारखेडा पिंपरी भोंज मार्गावर हे आंदोलन करण्यात आलं। महामार्गावर 2 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा यामुळे लागलेल्या आहेत। राहुल गांधींनी माजी लष्कर प्रमुख नरवणेंच्या पुस्तकाचा उल्लेख केल्यानं लोकसभेत गदारोळ। चीननं भारतात 4 तंबू ठोकले, 2 रणगाडे कैलास पर्वतावर आणल्याचा उल्लेख। विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जोरदार खडाजंगी। ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांनी निवडणुकीत अनेक ठिकाणी मदत केली नाही। मनसे नेत्यांच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांचा नाराजीचा सूर। मात्र तक्रारी नको, कामाला लागा, राज ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना सूचना। चंद्रपूर काँग्रेसमधला गटनोंदणीचा वाद शासनाच्या दारी। धानोरकर गटाच्या गटनोंदणीला वडेट्टीवार गटाकडून आक्षेप। वडेट्टीवार गटाच्या आक्षेपांवर विभागीय आयुक्तांकडून निर्णय नाही। मशाल चिन्ह दिसलं की असलेला निधी कमी करून टाकतो। सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणेंचं धक्कादायक विधान। तर ठाकरेंनी जे पेरलं तेच उगवतंय, चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य। भाजपच्या भ्रष्टाचाराच्या फाईलचा उल्लेख अजित पवारांनी केल्यावर 10 दिवसात अपघाती मृत्यू। जस्टिस लोया प्रकरणाची आठवण, खासदार संजय राऊतांकडून गंभीर शंका उपस्थित। अपघातातून बचावल्याची सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाटांची माहिती। गाडी खड्ड्यात आदळल्यानंतर शिरसाटांच्या गाडीचे दोन्ही टायर फुटले। मुंढवात जमीन गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे विभागाच्या आरोपपत्रात केवळ शीतल तेजवानीवरच ठपका। आरोपपत्रात पार्थ पवार आणि दिग्विजयचं नाव नाही। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून कराडमध्ये यशवंतराव चव्हाणांच्या समाधीला अभिवादन। फलटणच्या विदीप जाधवांच्या कुटुंबियांची घेतली सांत्वनपर भेट। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।